राजे हे स्वराज्य तुम्हाला निर्माण करायचं राजा आई साहेब जिजाऊने आदेश दिलेला आणि मग हे स्वराज्य निर्माण व्हावं ही श्रींची इच्छा वयाच्या 16 वर्षी स्वराज्याची शपथ घेणारा शुभा राजा जो अनेक मावळ्यांना एकत्र करणारा शुभा राजा यशाची पंख वहीची नाही खंबीराम होते तानाजी मालुसरे वीर बाजी प्रभू देशपांडे जीवा महाला शुभा काशी एक एक बलिदान या महाराष्ट्रासाठी महत्वाचं आणि मग उभा राहिला शौर्य राजगडावर आई साहेब जिजाऊ उभ्या राजगडावर आई साहेब जिजाऊ उभ्या आणि राजगडावर ईशान्याकडे बोट केलं आणि आई साहेब जिजाऊ सांगतात राज दिसतो का तो कोठारा हो आई साहेब राज राजा त्या कोणाऱ्यावर फडकणारे त्या दुश्मनांचं हिरवं निसार आमच्या डोळ्याला चकमा करून जातंय आदरे असावी आई साहेब राजा त्या दुश्मनांचं हिरवं निसार आमच्या डोळ्याला चकमा करून जात आहे आदरे असावी आई साहेब राजा उतरवाच्या दुश्मनांचं निसार आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोठाण्यावर हा भगवा या कोणाला फडकूया मग 18 पगड जाती बाराबोली देणार या सगळ्यांना समजते स्वराज्याची निर्मिती करणार आहे आणि या महाराष्ट्रावर या कोठाण्यावर पहिला भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे आई साहेब म्हणतात शिवाराजे पुरंदरच्या 10 मध्ये 23 किल्ले गेलेले आणि त्या 23 किल्ल्यांपैकी हा कोठारा या ठिकाणी फार सुंदर दिसतो सुंदर आणि कौतुककर दिसणारा कोठारा आणि मग आई साहेब जिजाऊ सांगतात राजा या कोठाऱ्यावर दिसणारं ते दुश्मनांचा आमच्या डोळ्याला चकमा करून जाते या स्वराज्याची मुहूर्तमेढ पुन्हा एकदा या कोठाऱ्याकडे व्हावी कोठारा म्हणजे आत्ताचा सिंहगड याचं नाव आधीच आहे कोठारा किल्ले सिंहगड राजा म्हणतात आई साहेब येत्या अष्टमीला कोठाण्यावर भगवा फडकलेला असेल प्राण जाय प्रवचन जाय छत्रपती शिवाजी राजांनी शब्द दिलेला आहे येत्या अष्टमीला कोठाण्यावर भगवा फडकलेला असेल आणि मग युद्धाची तयारी झालेली आहे उदयभान राठोडाने कोठाणा राखलेला 2000 रथ आणि यांचा मोर्चा उदयभान राठोड बंदी पहार आहे जबरदस्त कोठाणा राखलेला आहे पुरंदरच्या 10 मध्ये 23 किल्ले गेलेले आहेत आणि याची सुरुवात कोठाण्यातून होणार राजे छत्रपती शिवछत्रपती या युद्धाला तयार आहे वार्ता हितगुज झालेली आहे जेवढ्या 3 माणसं गडावर आली 3 माणसं गडावर आली तानाजी मालुसरे त्यांचे बंधू सूर्याजी मालुसरे आणि मामा शेलार मामा तानाजी मालुसरे म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचा एक हात म्हणजे तानाजी आई साहेब जिजाऊंचा प्राण म्हणजे तानाजी जेवढं छत्रपती शिवाजी राजांवर प्रेम तेवढं तानाजी मालुसरेंवर प्रेम हे तान्हा कशा पाय्याला राज राज हो राज रायबाचं लग्न काढलं राजा रायबाचं आणि रायबाच्या निमंत्रणाच्या अक्षरा घेऊन आलो राजा तुम्हाला यावं लागल आई साहेब जिजाऊ तुम्हाला यावं लागल हे तानाजी अरे रायबाचं लग्न तुझ्या पोराचं लग्न आणि माझ्या पोराचं लग्न वेगळं आहे का येणार हा शुभा राजा रायबाच्या लग्नाची तयारी आई साहेब जे पाहिजे ते स्वराज्यातून द्या आणि मोठं लग्न करा सनई चौघड्यांचा या ठिकाणी पाना फुलांना भरायला पाहिजे नाही रायबाचं लग्न मोठं झालं पाहिजे नाही आणि मोठी शोष तयारी या ठिकाणी रायबाची लग्नाची करा हे तानाजी अरे तुझ्या पोराचं लग्न आणि माझ्या पोराचं लग्न काही वेगळं आहे का येणार हा राजा लक्षात राहायचा सचिन आहो शेवटाला आलंय कीर्तन छत्रपती शिवाजी राजांनी तानाजीला शब्द दिलेला आहे पण तानाजीने लग्न कधी आहे हे अजूनपर्यंत सांगितलेलं नाही हे ताना अरे कधी आहे लग्न राज येत्या अष्टमीला रायबाचं लग्न आहे सजना हो कोणती अष्टमी ज्या अष्टमीला कोणाऱ्यावर भगवा फडकवायचा त्या अष्टमीला रायबाचं लग्न आहे राजाने शब्द दिलेला आणि राजाचा शब्द आता फसलेला हे तानाजी
अरे नाही जमायचं हो राज, अरे दोन तोंडाने बोलायचं नाही. आता म्हणला माझ्या पोराचं लग्न आणि तुझ्या पोराचं लग्न वेगळं आहे का? एवढा जीव टाकला आमच्यावर, एवढं प्रेम दाखवलं आणि आता शब्दाला फिरला का राजे? हे तानाजी, ज्या दिवशी अष्टमी आहे त्या दिवशी रायबाचं लग्न आहे कळतंय मला, पण त्या दिवशी कोणाला घेण्याची मोहीम आम्ही हाताला घेतलेली आहे. आई साहेबांना शब्द दिलेला आहे, उदय भानाला फाडायचा आहे आणि कोणाल्यावर पुन्हा एकदा भगवा फुगवायचा आहे. आदिलशाही निजामशाही कुतुबुगाजात यांनी हौदस साजवलेला आहे. भगव्या सुरंग आंदोलन झालेला आहे. सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा शांत झालाय. हे तानाजी कोणाला घ्यायचा? राजे हो राजे दादा, तानाजी मालुसरेंचे शब्द ऐका. तानाजी म्हणतो राजे, हा तानाजी असताना तुम्ही कोठाऱ्यावर जायचं आणि आम्ही काय वरबाप म्हणून नाचायचं का? राज मी घेतो कोठारा, मी जातो कोठाऱ्यावर, मला द्या इडा राजा, मला द्या इडा. हे तानाजी, अरे कोणी राखलाय गड? तानाजी गड कुणी राखलाय? गड राखलाय उदय भरात, लई खतरनाक आहे. एका वरात 10 जण खलास करतो, एका वरात संशय करतो, एका वरात हात करतो, लई जबरदस्त उदय भार. हो राजे, असल तानाजी म्हणतो राजा, असल उदय भार खतरनाक, असल 7 फुटाचा, एका वरात 10 जण खलास करत असेल, मग तानाजी महाराष्ट्राच्या मातीचा द्यायला राजा द्यायला जातो हा ताना आणि घेतो तो कोठारा. तानाजी मालुसरे या महाराष्ट्राच्या मातीचा. हे तानाजी लक्ष दिलाय का? शब्द थोडा बघ. अरे रायबाचं लग्न आहे पोराचं, रायबाचं लग्न आणि रायबाच्या लग्नात बाप पाहिजे, वरबाप पाहिजे. बाप आहेस तू, अक्षरा टाकायला लागतो बाप. राजा तानाजीचे शब्द आहेत महाराज. राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न, राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न, ओ राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न, पण आधी लगीन कोठाऱ्याचं आणि भगवाच्या रायबाचं, आधी लगीन कोठाऱ्याचं आणि भगवाच्या रायबाचं. त्या राजाईला जातो हा ताना आणि घेतो तो कोठारा. राजाईला देत नाही आणि तानाजी मालुसरे ऐकत नाही. आणि मग नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे गुडघ्यावर बसते. म्युझिक पाठवून बारीक आवाजात. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे गुडघ्यावर बसते आणि तानाजी मालुसरे गुडघ्यावर बसल्यानंतर छत्रपती शिवाजीराजे तानाजीकडे पाहताय. एकदम बारीक आवाज, स्वर ना शेवटची 5-7 मिनिटं राहिली. नरी राजा आधी लगीन कोठाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, आधी कोठाण्याचं लगीन लावू आणि मग बघू रायबाचं. हे तानाजी, अरे उदय भानानं राखलाय गड, एका वरात 10 जण खलास करतो. राजे अरे विश्वास ठेवा तानाजीवर. असल तो उदय भान खतरनाक, पण तानाजी मी महाराष्ट्रातल्या मातीतला आहे. आईडा गवताची गंज पेटवतो, कोणायावर भगवा फडकवतो आणि उदय भानाला उभा फाडतो आणि मगच देहातला प्राण सोडतो हा तानाजी. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकवू नये. आताचा ताना गेला असता गाव जेव्हा असता 35 वर्ष झालं पोराचं लग्न ठरा ना, कस तरी ठरवलं राजा तुम्ही म्हणताय कोणाने होता. अरे लय निष्ठावान, या धर्माच्या अनुषंगाने निघाला तानाजी. राजा गुडघ्यावर बसला हो. लोक ते सिंहगडावर कोणाने फिरायला जातात, म्हणजे रविवारची सुट्टी हॉलिडे स्पेंड करायला जायचं, म्हणजे तिथं भजी लय बारी मिळते. अरे भजी खायला जायचं गडी होईल. रक्त सांडले तानाजीनं. राज आयुष्यभर या 2 हातांनी सेवा केली, लई सेवा केली राजा, पण आजपर्यंत तुम्हाला काहीच नाही मागितलं. किती युद्धात तानाजीने स्वतःच्या देहावर वार घेतले. राजा म्हणतात बरोबर आहे तानाजी, गुडघ्यावर का बसला? राजा ऐका, राजा या 2 हातांनी आयुष्यभर तुमची सेवा केली, प्रत्येक युद्धात तुमच्या सोबत एवढे वार झालेला राजा. तुम्ही म्हणले हे वतन ही जहागीर काय देऊ, काहीच नाही मागितलं राजा. आज मागू का?
राजे म्हणतात तानाजी अरे दे हातला प्राण माग, प्राण देईन तुझ्यासाठी वाग. हो शिवराजे प्राण देणार, हो तानाजी प्राण देईन तुझ्यासाठी. तानाजीचा शब्द काय महाराज, प्राण नको राजे, तुमच्या देहातला प्राण नको, फक्त कोणाण्याची मोहीम माझ्या पदरात टाका. आणि शब्द या तानाजीचा उदय भानाला उभा फाडल बघा, कोणाण्यावर भगवा फडकल आणि मगच देहातला प्राण सोडत राजे. काहीच नाही बोलले राजे. शुभाराजांनी इडा हातावर ठेवला. जा तानाजी रणी निगत शूर न पाहे माघा. रणात निघालेला शूर यांनी माघ बघायचं नसतं. आईसाहेब जिजाऊंचं स्वप्न होतं कोणारा. पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले गेले आणि सुरुवात कोढाण्याकडून करायची. उदयभान असा योद्धा आहे तो एक युद्ध हरला नव्हता. आणि तानाजी असा योद्धा आहे की ज्याने अजून कुणाला जिंकून दिलं नव्हतं. दोन्ही योद्ध्यात आज काय होणार माहिती नव्हतं. ताना म्हणतो राजेन दिला इडा, जा ताना बघायचं नाही परत माग. या युद्धात शेलार मामा नाही आहेत. शेलार मामा लग्नघरी होते. सूर्याचे मालुसरे भाऊ आहे. भावाभावाचं प्रेम इथं दाटून येईल. यशवंती घोरपडे नाही, यशवंत घोरपडे हलक्या वजनाचे मावळे त्यांनी जोर टाकलाय. इतिहासात सूक्ष्म पद्धतीने अभ्यासावा लागतो आणि मग जनमानसांपर्यंत पोहोचावा लागतो. यशवंत घोरपडे हलक्या वजनाचे मावळे ज्यांनी टाकला दोर. तानाजी मालुसरे गडावरून उतरले आणि परत गडावर गेले. राजांच्या खांद्यावर हात ठेवला आणि तानाजी म्हणतो राजे अजून एक गोष्ट मागायची आहे. राजे म्हणतात काय मागायचं रे ताना. राजा तुम्ही नाही का मागायची म्हणला, ते उदयभान सैतान आहे. एक वार केला की 10 जण खलास करतो, एक वार केला की शमशेर तोडतो. आणि झालाच तुमच्या तान्हाजीवर उदयभानाचा वार आणि पडलाच तान्हाजी या कोंढाण्याच्या मातीत. तर या देहातला प्राण जायच्या आधी एकदा 2 हाताने मिठी मारायला येतात खाजी राज. आई तानाजी मालुसरेंची शेवटची इच्छा होती छत्रपती शिवाजीराजांनी मिठी मारावी. वाटतं तेवढं सोपं नव्हतं. काय प्रेम केलं, काय निष्ठा होती, का स्वराज्यावरचं वेगळं आगळं प्रेम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आभा करणे काम, बीज वाढवावे नाम. खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचं नामस्मरण, जगदंबाचं स्मरण, आयुष्यभराची साधना तानाजीची समोर होती. आज तानाजी हर हर महादेवची सिंहगर्जना करणार होता. माहिती नव्हतं काय होणार, पण तानाजी कोणाला घेणार याचा आत्मविश्वास मात्र तानाने दिला होता. जगदंब जगदंब महाराज स्थापा मी धोपट नाही मारत. ताना म्हणतो सूर्या त्याला म्हणा जिद्द संपली नाही अजून तानाजीची. महाराज मी शून्यातून विश्व निर्माण करणारी माणसं या डोळ्यांनी बघितल्यात. बापाला शब्द दिला पण तानाजी माणूस आहे, नाही हलता येत आहे, पण भावाला आवाज दिला सूर्या एकदा शेवटचा हात दे ना तुझ्या भावाला. बघ त्या उदयभानाला म्हणा एक वार तू करायचास आणि एक वार तानाजी करणार. ज्याच्या वारात ताकद कोढाण्यात त्याचा आहे. उदयभान हसत होता. उदयभानाला वाटला लय किरकोळ आहे तानाजी. औरंगजेब हसत होता संभाजीराजांसमोर. संभाजीराज म्हणतो औरंगजेब म्हणलाच नाही. औरंग्या अरे तो झुराळेस माझ्या समोर, फक्त साखदंड काढ आणि मग कळत छावा काय असतो तो. छावा झुकला नाही कुणा समोर आयुष्यात, नाही चुकला, नाही चुकला तानाजी. हे सूर्या एक इच्छा पूर्ण करशील का रे. राजाची इच्छा आहे, माझी इच्छा आहे राजाने मला मिठी मारावी. फक्त राजाला म्हणावं तानाजीने आठवण काढली बघ, सोडला ना प्राण. एक शिवगर्जना कोढाण्यावर झाली. एक वार तू करायचा आणि एक वार मी करणार. शेवटचा 1 मिनिट राहिलंय, सेवेला पूर्ण विराम देतोय. एक वार तू करायचा आणि एक वार मी करणार. म्हणजे मी अजूनही कीर्तन करू शकतो, पण तिकडून मला इशारा आलाय. हे उदयभान एक वार तू करायचा आणि एक वार मी करणार. ज्याच्यात वाऱ्यात ताकद कोढाणार त्याचा आणि हा भगवा तिथं फडकणार. आणि मग एकच शिवगर्जना झाली. हरे हरे
आणि तानाजीनं वार केला. तानाचा वार उदयभानाच्या हृदयात आणि उदयभानाची समशेर तानाच्या हृदयात. दोघेही धपकन खाली पडले आणि हे सूर्या म्हणतो दादा, तानाजी म्हणतो सूर्या, आणि मेलाय तो उदयभान. पेटव गवताची गंज, फडकव भगवा आणि कळू द्या राजाला राजे. तुमच्या तानाजीनं गड घेतला, पण गड घेत असताना गड आला सिंह मात्र गेला. ज्ञानेश्वर